अरे किरण, आपला आजचा धंदा किती झाला रे? अहो शेट, मी अजून तरी नाही मोजले. गल्ल्यात आहे, बघून घ्या ना. बरं ठीक आहे. अरे किरण, आजचा धंदा 3,000 झालाय. काय भानगडी? अहो शेट, आज तरी चांगला झालाय, बाकी दिवशी कमी होतोय. तू कमाला येड्यात काढतो का? मला काय कळत नाही का? तू गल्ल्यातले पैसे चोरतो हा? अजिबात कामाला थांबू नको, तर निघून आताच्या आता. अहो शेट, असं नका बोलू. मी माझ्या रोजी शपथ घेऊन सांगतो, मी असं कशाला करू? अहो शेट, या कामावर माझं सगळं गरज चालतंय. असा चोरीचा विचार माझ्या मनात सुद्धा येणार नाही. ए, तुला सांगितलं निघ म्हणून, चल निघ. इथून पुढे मी दुकान पाहणार, माझं कसं चालवायचं कसं नाही. जाऊ द्या शेट, तुमच्या जर मनात असेल ना तर जातो मी. हो शेठ. हा बोला ना दादा, काय देऊ? किरण कुठे? किरण नाही इथं. तुम्हाला काय लागतं सांगा ना, देतो ना मी. बरं जाऊन द्या, किरण आलो येतो. हो ऐका ना, बोला ना दादा, काय देऊ? किरण कुठे? अहो किरण नाही इथं. तुम्हाला काय पाहिजे सांगा ना. काही नाही, नंतर येतो मित्र. ए भाऊ, ए भाऊ, ए भाऊ. काय रे रमेश? तुला कावाच आवाज देऊ राहिला, काय गणगण चालू आहे? काही नाही, बोल ना, काय म्हणतो? अरे काही नाही, किरण दिसा ना. कुठे किरण? अरे किरणला काढून टाकला कामावरून. कमून? अरे काय तो नुसतं गल्ल्यातले पैसे घेऊ राहिला. काल 1,500 रुपये मी गल्ल्यामध्ये काढून टाकला. असं चोरटे काय काम आहे दुकानामध्ये? अरे भाऊ, ते पैसे मी घेतले होते. काय? तुम्हाला सांगितलं का बरं नाही? अरे ते महिन्याने राहिला लक्षात. तू ना आता एक काम कर, पहिले किरणला फोन कर, त्याला कामावरती बोलून घे. काय राव तू पण थांब, त्याला मी पहिला फोन करतो आता. अरे आता शेटचा फोन आहे. हॅलो. काय अजून बोलायचं राहिलं का? दुकानात बोलायचे कमी होतं का? अरे तसं नाही किरण, ते भावाने गल्ल्यातून पैसे घेतले होते. तू पण मला सांगितले नाही त्याचं काही. त्याने आता आल्यावर मला सांगितलं. अरे तुला एक बोलायचं होतं, या दुकानाचा मालक जरी असलो ना मी, तरी लोक तुला पाहून येतात दुकानामध्ये. शेट शेट एक बोलू का? लहान तोंडी मोठा घास घेतो. धंदा कोणता पण असो, पण तिथल्या काम करणाऱ्या कामगारापासून चालतो, मालकापासून नाही. येतो उद्यापासून कामावर.